नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या अधिराज आता नित्याच्या बंगल्यापाशी आलेले असतात. त्याच वेळेला नित्याला तो म्हणतो की काय चाललंय तुमचं हे, आता उशीर खूप झालेले आहे, जा तुम्ही आतमध्ये जा, झोपा, खूप उशीर झाला आहे, मी पण निघून जातो. त्यावेळेला नित्या आता अधिराजकडे हसतच बघत असते. माई आणि राजमा दोघींनाही बघत असतात. त्यावेळेला आता नित्या म्हणते की अधिराज, तेव्हा तो म्हणतो की काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही माझ्याकडे मगाचपासून बघतोय अशा हसत काय बघत आहात, काही झालं आहे का. तेव्हा ती काहीच बोलत नाही. अधिराजला कळत नाही की नेमकं तिच्या मनामध्ये काय चालू आहे. तेव्हा नित्या त्याला म्हणते की तू जर माझ्यासोबत असशील ना तर आयुष्यात मी काहीही संकट झेलायला तयार आहे. तेव्हा आता तो म्हणतो की चला, तुम्ही उगीच माझ्याकडे हसत बघत आहात, मी निघतो, तुम्ही बी झोपा जावा, खूप उशीर झालेला आहे. असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि त्यानंतर नित्या रागाने आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेला माई म्हणते, गल लक्ष्मी, हिला थांबवावं लागल, असं कसं चालल, नाहीतर ही शालिनीला सगळं खरं सांगून टाकायची. दोघी पण घाबरतात आणि त्यानंतर इथे सोमनाथ हा त्याच्या माणसांना फोन करून नित्याची चौकशी कशी झाली, ती सापडली का, हे सगळं विचारत असतो. त्याच वेळेला आता शालिनी म्हणते की काय झालं, सापडली का ती. तेव्हा तो म्हणतो की मी एक काम करतो, आपण जेव्हा ती येईल तेव्हाच तिला विचारूया ना मॅडम. तेव्हा ती म्हणते की ती जसं काही तुला खरं सांगणार आहे, काय करते ती. आता बाहेरून शालिनी शालिनी असा आवाज येतो. नित्या आलेली असते. तेव्हा शालिनी म्हणते की मला नित्या आवाज कशी काय देते. तेव्हा ती येते आणि म्हणते की शालिनी वहिनी. तेव्हा आता लगेच नित्याला ती म्हणते की काय, तू मला शालिनी अशी हाक मारलीस, काय झालं आहे का. तेव्हा ती म्हणते की तुम्ही मला विचारताय का काय झालं आहे म्हणून, तुम्ही काय केलं हे तुम्हाला माहिती नाही आहे का. तुमचा भूतकाळ तुम्ही सगळ्यांपासून लपवून पाहताय, पण नाही, तो कधीही लपवला जाणार नाही. असं म्हटल्यावर आता शालिनीला कळेल असं होतं की नेमकं नित्या काय म्हणत आहे. त्याच वेळेला आता नित्या म्हणायला लागते की तुम्ही जे काही पापं केलेत, जे सगळ्यांना संपवले ना, त्याचा हिशोब एक एक करून तुम्हाला चुकता करावाच लागणार आहे आणि तुम्ही काय करताय हे तुम्हाला चांगलंच कळलेलं असेल. असं सगळं नित्या आता तिला बोलून दाखवते. त्याचप्रमाणे आता शालिनीला ज्याप्रमाणे गौरीने तिला धमकी दिलेली होती ते सगळं आठवतं आणि ते सगळं आठवल्यानंतर तिथे राजमा येते. राजमा म्हणते की एक मिनिट, मला जरा बोलायचं आहे नित्या तुझ्याशी. सोमनाथलाही कळत नसतं की राजमा अशी का आली आहे. तेव्हा राजमा म्हणते की अगं नित्या, तू मगाशी मला स्टोरी सांगितली ना की आई असते ते आपल्या मुलांना काही होऊ देत नाही, प्रत्येक आई आपल्या मुलांबद्दल चांगलाच विचार करत असते, ती स्टोरी मला समजली. तेव्हा शालिनी म्हणते की गप्प बसतेस का तू, काय लहान आहेस का काही पण बडबडायला. म्हणूनच मग लगेच पुढे ती म्हणते की अगं तसं नाही, मी तुला नित्या तुला सांगते, तू मला मगाशी सांगितलं होतंस की मी तुला कथा सांगते, त्याच्या मागचा संदर्भ काय आहे ते तू मला सांग, म्हणूनच मी तुला आता सांगते जे काही आहे ते. त्याच वेळेला आता लगेच पुढे ती म्हणायला लागते की तसं नाही. तेव्हा शालिनी म्हणते की या पोरीचं नक्की काय चाललेलं आहे ना, मला खरंच काही कळत नाही आहे. नंतर आता सोमनाथलाही काहीतरी डाऊट आल्यासारखा होतो. सोमनाथ तिच्याकडे आता बघायला लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की शालिनीला नित्या बोलायला जात असते. त्याच वेळेला नित्या शालिनीला काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यातच राजमाने तिला थांबवलेलं असतं आणि राजमा ही तिला आठवण करून देते की तुला आईने म्हणजेच माईने सांगितलेलं आहे की काही सांगायचं नाही म्हणून. आणि राजमा म्हणजेच लक्ष्मी तिला हाताला घेऊन तिथून निघून जाते. त्याच वेळेला आता शालिनी म्हणायला लागते की यांना वाटत असेल मला काही समजलं नाही, पण ही नित्या काहीतरी मला सांगायला चालली होती, तेवढ्यातच या लक्ष्मीने थांबवलं, याचा अर्थ काहीतरी आहे. त्यावेळेला आता इथे माई म्हणते की अगं गौरी, काय करायला चालली होतीस तू. तेव्हा गौरी म्हणते की नाही माई, मलाही खूप डोक्यात गेली आहे, आता मी हिला सोडणार नाही आहे. तिला काय वाटतं की ती काही करेल आणि सहन करू, नाही तसं अजिबात होणार नाही, आता मी तिला अजिबात सोडणार नाही. जोपर्यंत मला माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, पण आता मला कळलं आहे ना, मला गौरीचा त्रास कळला आहे, म्हणून ही नित्या आता तिला सोडणार नाही. माई म्हणते की अगं तुला कळतंय का, ती एक नंबरची दुष्ट आणि स्वतःचा विचार करणारीच पापी बाई आहे आणि आपण एकटं मिळून तिचं काहीच करू शकत नाही. जोपर्यंत तुला अधिराजची साथ मिळत नाही तोपर्यंत तू तिचं काहीच करू शकत नाही. त्यावेळेला माई म्हणायला लागते की माझं आई पोरी, तिला इतक्यात काहीच बोलू नको, तू जर तिला सांगायला गेलीस ना तर ती सगळा डाव पलटवेल आणि पुन्हा तशीच वागायला सुरुवात करेल. म्हणून मी तुला सांगते की काही झालं तरीही तिच्या बाबतीत कुठलाही विचार करू नकोस, जो चुकीचा ठरेल. ती म्हणते तेव्हाची गौरी होती, आताची नित्या आहे, तिला पुरून उरेल. तेव्हा माई म्हणते की हे बघ,
काही झालं तरी जोवर तुला अधिराजची साथ नाही मिळणार तोपर्यंत काहीच होणार नाही. अधिराजला तिचं सत्य सांगावंच लागेल. त्याच वेळेला नित्या म्हणते की मग मला शालिनीला जाऊन समोर सगळं सत्य विचारलं पाहिजे, तेव्हा अधिराजला सगळं तिचं सत्य कळेल. नंतर माई म्हणते की पोरी असं चुकीचं पाऊल अजिबात उचलू नको. तुला काय वाटतं की ती शालिनी सगळं खरं खरं सांगेल का? नाही, ती अजिबात काहीच सांगणार नाही. उलट ती तुझ्या मनात आणखी तुझ्यात आणि अधिराजमध्ये द्वेष निर्माण करेल. त्यापेक्षा तू शांत राहा, योग्य वेळेची वाट पहा, असं ती तिला समजूतदारीचा सल्ला देते. नंतर आता नित्या ही घरी जाते. त्याचबरोबर पाहुणी इथे येते. पाहुणे आल्याबरोबर तिला विमल म्हणायला लागते की बघितलं का पाहुणे काय आलं ते? सावरी म्हणते की हे बघ लग्नाची पत्रिका आली आहे. ती म्हणते की ते बघू माझी पत्रिका. तेव्हा सावरी म्हणते की माझ्या दाद्याचं लग्न आहे, तुझं काय आहे? तेव्हा पाहुणी म्हणते की हो, तुझा दाद्या एकलाच लग्न करणार आहे ना, मी नाही करणार आहे ना लग्न. तेव्हा आता ती तिला छेडत असते. विमल आणि तात्या समजवतात की अरे कशाला तुम्ही तिला वैताग देताय. तितक्यात अधिराज हा येतो. अधिराज आल्याबरोबर लगेच तो तिच्यावर चिडायला लागतो. तेव्हा पाहुणी म्हणते की अरे अधिराज ऐकून तर घे काय बोलते ते मी. हे बघ आपल्या लग्नाची पत्रिका आलेली आहे. तेव्हा लग्नाची पत्रिका आली म्हटल्यावरती अधिराजचा चेहरा जरासा पडतो आणि तो तिच्यावरती जरा ओरडतो. म्हणून तात्या म्हणतात की बघितलं का, आता तिच्यावर ओरडण्याची ॲक्टिंग करतोय, पण जेव्हा लग्न होणार तेव्हा कसा तिच्याबरोबर राहतो ते बघ समजूतदारीने. तेव्हा इथे तात्या म्हणतात की अरे पोरा बघा तुमचं लग्नाची पत्रिका आलेली आहे. हे ऐकून आता पाहुणीला खूपच जास्त आनंद झालेला असतो. पाहुणी त्याच्याकडे अगदी खुशीने बघत असते आणि त्याच्या हातामध्ये लग्नपत्रिका देते. त्याच वेळेला अधिराज ती पत्रिका हातात घेतो आणि त्या पत्रिकेवर अधिराज आणि पाहुणी असं नाव पाहिल्यावरती त्याचा पण हिरमोड झालेला असतो. नंतर आता ती त्याच्याकडे लाजाने बघत असते आणि लाजत असताना सावरी त्यांना चिडवत असते आणि म्हणते की काय आली ना शेवटी दोघांची लग्नपत्रिका जवळ. तेव्हा विमल म्हणते की बस झालं, अगं किती मस्करी करायची, काहीतरी लिमिट असते, बस झालं, एकदम चिडवाचिडवी करायची नाही. त्यानंतर तात्या म्हणतात की आता आपली कामं खरी सुरू झाली, पत्रिका आली म्हटल्यावर खरी लग्न काही सुरू झाली आणि आपल्याला पत्रिका या वाटाव्याच लागतील ना, तोपर्यंत काही खरं नाही. त्यानंतर हे ऐकल्यावर आता पाहुणी खूपच खुश होते. तेव्हा सावरी म्हणते की तात्या तुम्ही काळजी करू नका, मी या पत्रिका आहेत ना त्या माझ्या मैत्रिणींना सगळ्या मैत्रिणींना जाऊन स्वतः घरी देणार आहे. तात्या म्हणतात की बरं झालं, मोठं काम पार पाडशील पुरी तू, मग नंतर आम्ही टेन्शन नसणार, काहीच टेन्शन घेणार नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तात्या म्हणतात अधिराज काय झालं? तेव्हा पाहुणी त्याच्याकडे बघून म्हणते की कसली तंद्री लावली आहेस रे बाबा. तेव्हा तो म्हणतो की हे बघ तंद्री नसेल लावली, तो विचार करत असेल की लग्नानंतर कसं होईल काय होईल, प्रत्येकाला टेन्शन येतं. पण हो सावरी तू मात्र छान काम केलेलं आहेस हा पत्रिका वगैरे देण्याचं. तेव्हा आता विमल म्हणते की हे बघा त्या पोरीवरच सगळं टाकून फायदा नाही, आपल्याला काही ठिकाणी स्वतः दोघांना जोडीने अवदान द्यायला गेलं पाहिजे. तेव्हा तात्या म्हणतात की हो तू म्हणतेस ते अगदी खरं आहे, आपल्या दोघांना तर जावं लागणारच आहे. त्यानंतर आता इथे पाहुणी म्हणत असते की काय झालं अधिराज, तू कसला विचार करतोयस? त्याच वेळेला तो पटकन तिच्याकडे बघतो. तात्या म्हणतात की अगं अजिबात टेन्शन घेऊ नको, तो काही विचार वगैरे करत नाही किंवा त्याला आनंद झाला नाही अशातला काहीच भाग नाही. अगं त्याला लग्नाचं टेन्शन आलं असेल, प्रत्येक मुलाला येतं, प्रत्येक मुलगा त्याचा विचार करत असतो. अरे अधिराज मला पण तसंच टेन्शन आलं होतं जेव्हा तुझ्या आयडी संग लगीन ठरलं होतं, पण काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल. कसं आहे ना, जसा जसा वेळ निघून जातो तसा संसार एकमेकांना समजत जातो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित घडून येतात. तू कसली बी काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असं तात्या त्याच्या शब्दामध्ये त्यांना समजवतात. पण मात्र इथे अधिराज सारखी पत्रिका बघत राहिलेला असतो आणि पत्रिका बघितल्यामुळे त्याला आता पुन्हा टेन्शन यायला लागलेलं असतं. त्याच्या मनात काही वेगळं सुरू असतं. नित्या तिच्या रूममध्ये बसलेली असताना तिथे लक्ष्मी येते आणि लक्ष्मी म्हणते की आई. तेव्हा ती तिच्याकडे बघू लागते. लक्ष्मी म्हणते की मला कळतंय तुला काय त्रास होत आहे तो, पण तू त्याचा जास्त आता विचार करू नकोस. नित्या रडायला लागते आणि म्हणते की मी काय करू ना, खरंच माझंच मला कळत नाही आहे माझ्याबरोबर असं काय होतं आहे ते. अगं ती शालिनी माझ्या डोळ्यासमोर आहे, पण तरीही मी तिला काहीही करू शकत नाही. माझ्या सगळ्या कुटुंबाला माझ्या डोळ्यासमोर संपवलं तिने. एक चूक झाली माझ्याकडून, ती माझ्या पूर्ण कुटुंबाला भोवली. अगं तिच्यावर विश्वास ठेवला हीच माझी खूप मोठी चूक झाली आणि विश्वास ठेवून मोठा विश्वासघात झाला माझा. खरं तर या सगळ्यामुळेच प्रॉब्लेम झाला आहे आणि आत्ता पण मी तेच केलं आहे. अगं मी अधिराजचा विश्वास मोडला आहे आणि त्याच्या विश्वास मोडल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तो आता पुन्हा माझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही अशी अवस्था होऊन बसली आहे. मी काय करते, मलाच खूप राग येतो आहे. तेव्हा मग पाहुणे म्हणते की हे बघ नित्या तू शांत हो, असं काही होणार नाही, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस.
तेव्हा नित्या म्हणते की तसं म्हणत नाही आहे मी, मला खूप मोठं टेन्शन आलेलं आहे, काय करू काय नाही मला खरंच काही समजत नाही आहे. वाटतंय की अधिराजला त्या शालिनीच्या समोर घेऊन जाऊ आणि सगळं सत्य सांगू आणि त्याला सांगू की मी जयदीप आहेस, तू अधिराज नाहीस. त्याच वेळेला शालिनीला सांगू नकोस असं लक्ष्मी सांगायला लागते. त्या म्हणते की काय करू मला खरंच कळेनासं झालं आहे. तितक्यात तिथून नित्याला आवाज देतच शालिनी येते आणि शालिनी आल्याबरोबर राजमा म्हणजेच लक्ष्मी बाजूला निघून जाते. शालिनी येते आणि म्हणते की नित्या, मला जरा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. नित्या म्हणते की बोला ना, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला कळतं आहे की तुझी या सगळ्या कामामध्ये खूपच जास्त गडबड होत आहे, पण एक प्रॉमिस तुला नक्की करते मी की तू माझ्या पर्सनल लाईफमध्ये यायचं नाही आणि मी देखील तुझ्या पर्सनल लाईफमध्ये येणार नाही. तू तुझं काम व्यवस्थित कर, चोख कर, मला बाकी काही प्रॉब्लेम नाही, पण आपण एकमेकांच्या पर्सनल आयुष्यामध्ये इंटरफेअर करायचं नाही, असं सरळ आता ती बोलते. आणि नंतर शालिनीला हात मिळवणी करून डील असं म्हणते. तेव्हा नित्या पण मनातच डील म्हणते. शालिनी मनात म्हणत असते की झालं, शालिनीचा आता तुला संपवण्याचा डाव सुरू झाला आहे नित्या, आणि गौरी ज्या कोणी असतील ते तुम्ही. मग आता इथे नित्या मनातच म्हणते की शालिनी, तुला काय वाटतंय की तू या नित्याला संपवशील नाही. ती आधीची गौरी होती आणि ही आताची नित्या आहे, तिला तू सहजासहजी संपवू शकत नाहीस, असं गालातल्या गालात हसतच आता मिश्किलपणे नित्या तिला म्हणत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा केली जाते आणि छान अधिराज आणि पाहुणी तयार होतात आणि देवीपुढे पत्रिका ठेवायची असते. त्याच वेळेला आता नित्या तिथे नसते म्हणून अधिराजचा जीव वरखाली होत असतो आणि तिथे पाहुणी पत्रिका ठेवते, हळद कुंकू वाहते आणि सगळेजण देवीला नमस्कार करतात. तात्या म्हणतात की एकदा की पत्रिका आपल्या घरात देवीसमोर ठेवली, आपल्या ग्रामदेवतेला ठेवली की आपण पत्रिका वाटायला मोकळे झालो. तोपर्यंत देवीपुढे चांगल्या मार्गाने हात जोडा, चांगली विनंती करा की सगळं आमचं घरातलं शुभ कार्य हे उत्तम रीतीने पार पडू दे. विमललाही तो सांगत असतो की काळजी करू नको, देवी आई सगळं व्यवस्थित घडून येईल. देवी आईचा उदो उदो, अंबाबाईचा उदो उदो असं सगळेजण जोरात ओरडतात. तितक्यातच डोळे बंद असताना पत्रिका ही देवीकडून खाली दिव्यावर पडते आणि ती पडलेली असताना कोणाचेच लक्ष नसते. सावरी डोळे उघडते, तितक्यातच तिला समोर पत्रिका ही जळताना दिसते. सगळ्या जणांना धक्का बसतो. ती म्हणते की दाद्या, अरे हे बघ काय झालं. तेव्हा तात्या पण घाबरतात आणि म्हणतात की बापरे, हे सगळं काय झालं आहे. आणि तेही आता घाबरून म्हणतात की बघ अधिराज वाचव या सगळ्याला. आणि अधिराज वाचवण्याच्या आधीच पाहुणी त्या पत्रिकेवर झडप घालते आणि तिथे जळत असताना ती हाताने जोरजोरात मारते आणि या सगळ्यामुळे तिला खूपच मानसिक धक्का बसलेला असतो. ती म्हणते की देवी आई, काय चाललं हे समजा तुझं, तू नेमकं मला काय दाखवण्याचा प्रयत्न करतेस. लहानपणापासूनच माझं नशीब आज का लिहिलंस तू. लहानपणी मला पोरकं केलंस, आईवडिलांना लांब केलंस, नंतर मला ही माझी माणसं भेटली जीवाभावाची, जी मला खूप जीव लावतात, पण आत्ताही तू त्यांच्या बाबतीतही माझ्याबरोबर असं का करतेस, का मला त्रास देतेस. माझा जीवाचा जीवलग अधिराज याच्याशी माझं लग्न होत आहे, पण तेही लग्न तू मोडायला बघतेस. काय होतंय, कसलं पाप केलंय मी की तू मला असली शिक्षा देत आहेस देवी. असं म्हणून ती देवीला आता विचारतच त्याने जोरजोरात रडायला लागते. विमलाने तात्या समजवतात आणि म्हणतात की बाळा शांत हो. तर इथे नित्या ही शालिनीकडे येते आणि शालिनी तिला म्हणते की बरं, मी तुला मगाशी विचारायला विसरले, अगं त्या अधिराजचे पेपर्स कुठे आहेत, अधिराजच्या जमिनीचे ते पेपर्स जे त्याने तुला दिले होते. तेव्हा नित्या सांगते की ते पेपर्स हरवलेत, मला सापडतच नाही. हे ऐकल्यानंतर शालिनीला जबरदस्त धक्का बसतो. ती म्हणते की काय. तेव्हा नित्या म्हणते की हो, ते पेपर्स मला सापडत नाहीत. पुढच्या भागामध्ये आता नित्या म्हणत असते की हे अधिराजच्या जमिनीचे पेपर्स ते मी कोणाला ठेवणारच नाही, सगळे पुरावे आता जाळून टाकणार आहे मी. म्हणूनच आता ते पुरावे ती फाडायला लागते आणि अधिराजच्या जमिनीची पेपर्स कोणालाही बळकावू देत नाही. राजमा अधिराजला म्हणते की हे बघ, हे तुझ्या जमिनीच्या कागदाचे तुकडे, हे स्वतः नित्याने असे केलेले आहेत. मग तू मला सांग की ती तुझ्यावर विश्वास ठेवत नाही किंवा तू नाही ठेवत अशी गोष्ट आहे का. प्लीज तिच्यावर विश्वास ठेव, असं ती त्याला विनंती करते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.